ए बायको, बायको, लवकर ये ना इकडं. का हो, कायला बोलवत्या? हे घे, कांदे आणलो मी. कांद्याची भजी बनव बरं आज. भड्यापैकी कांद्याचे भजे खावाची सवय आली आज मला. बाजारात गेलो ना, फटसे कांदे घेऊन आणलो. माझे मा, पण पीठच नसे ना व. या बिना अकलीचे पिठाचे कोठी बनवतेत. बेसन लागते नाही का? पीठ तांदळाचा हो. चण्याचा पीठ लागते, चण्याच्या डाळीचा पीठ करतेत. बेसन बेसन त्याचे बनवतेत. अरे हो खरा, मला तर आठवणच नाही. पण आता वेळेच्या वेळेवर कशाला आणले तर तुम्ही? अरे वेळेच्या वेळेवर म्हणजे मला खावाची आता सवय आली तर खावासाठी वेळ लागते का? भूक लागली का खातो मी, असं तसं नाही. भूक लागली का खातो. तो पोट तर प्रेग्नेंट बायकायच्या आणि पुढे येऊन गेला. पण भूक लागली का खातो म्हणाची सवय नाही गेली. कधीतरी उपवास ठेवत जा ना. अरे माणसाच्या शरीराला कधी नाही कधी एक दिवस तरी हप्त्यातून उपवास ठेवला पाहिजे. तसा नाही. रात ना दिवसा मस्त भुक्कडच्या आणि खावायला पाहिजे. तुझ्या बापाला नाही घेऊन दिलं मला जरा कांदे हे. सांगून राहिलीस तर. पण तू प्रेग्नेंट होतीस तर तुला कसं मस्त समोसे भजे, मिरची भजे, सगळं ते प्रकारचे भजे आणून चारलो होतो. मी तर प्रेग्नेंटच होतो. तुम्ही होत्या का? फक्त पोट बाहेर आणि गेला प्रेग्नेंट बाय कायच्या वाणी. अरे तू जास्त काही बोलूच नको. जेवढा सांगलो तेवढा कर. अरे 2 रैपट आणलो का नाही, उलटीची पालटी पडशील. लवकर हे कांद्याची टोपली धर. आणि स्वयंपाक घरामध्ये जा. लवकर लवकर कांद्याचे भजे बनव आणि मला आणून दे. ठीक आहे, आणून देतो ना. यायची गंमत केल्याशिवाय नाही हो. सगळ्या भजाईमध्ये नाही का मस्त मीठ टाकतो ना, खारट करतो. म्हणजे खाल्ल्याच नाही पाहिजे. आणि पुन्हा कधी मला बनवूनच नाही मागतील. विनाकारणचा मला येऊन त्रास देणे म्हणजे हा का हो? मीठ टाकलं म्हणजे डबल बनवूनच नाही मागत. म्हणजे मग खात बसतील कोटचाही. एवढा बेकूब माणूस आहे. हा बनव तो बनव, वेळेच्या वेळेवर. जसं काही ह्या लागलो मी. हॉटेल चालू आहे आमच्या घरी. विनाकारणचा त्रास देणे. घरच्या बाईला येऊन असं लोकांच्या घरचं नवरं नाही देता पाहिलं मी. त्रास ते उगे मुगेच ऐकतेत. जसा बायकोना म्हणलं तसाच करतेत. बोंगनाड गुब्या माणूस. जेव्हा म्हणलं तेव्हा आपल्याच बापाची लावते. एक नंबरच कांद्याचे भजे खातो. आतापर्यंत तर बनवून झालेच असतील. 1-2 तास झाला ना. एवढी वेळ नाही लागू शकत. हा का मारूनच पाहतो बरं बायकोला. आणते का तर भजे. ए बायको, 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 आण ना कांद्याचे भजे, आण ना लवकर. चटणी घेऊन येशील सोबत. अरे नसल तर राहू दे. पण भजे बनवले तर आण लवकर. विनाकारण काहाला बोंबलत्या? आणतो ना लवकरच. अरे थोडा वेळ लागते कधी. बोंबलावं लागते एवढ्यासाठी. अरे नाही बोंबललो ना. असा किती जोरानं ओरडलं तुझ्यावर सांग का? बायको बायको म्हणलं 2-3 शब्द. तेवढ्यालाच. घ्या ठुसा बरं आता. खातो खातो. ये पागल डेंगणे. एवढ्यानं मीठ का आले टाकलीस तू? सप्पा खारट करून टाकलीस. एवढ्यानं मीठ टाकावं लागते का भजाईमध्ये? अरे प्रमाणामध्ये टाकावलं पाहिजे ना. काही प्रमाण राहते. धरशील ना जास्तीत जास्तच टाकशील. कोण खायले आता हे? एक नंबरची बदमाश आहेस, मला माहित आहे. तुम्हाला खावाचं असेल तर खावा, माया मगा टोन नको वाजवा. पहिलाच मी काही बनवून देणार नव्हतो. म्हणजे बनवून देवाचा नव्हता म्हणून मीठ टाकलीस का? तुझ्या थांब बरं, मला शेकू दे बरं. मला मारावं मुरावाचं नाही बरं. मारल्या तर माझ्यासारखी खराब बायको नाही. मारीन नाही म्हणजे गलती तर केलीस ना तू. का गरज होती एवढ्याने मीठ टाकावची? थोडं चकून पावायला नव्हतं पाहिजेत का? बिनसर मी नालायक लमची. सगळं काम बैकवते. एक काम चांगल्या नाही जमायची असेल. पागल लमडीची. अरे कोणत्या तरी गोष्टी आपल्या मतानं चांगल्या करत जा ना. कायले इकडे तिकडे बिगडे वागडे करतेस? का बैकवलं तसा? जमत असेल तर खावा, नाही तर मी नेतो तिकडं कुंड्यामध्ये टाकतो. तो कुत्रा खायला आमच्या गलीचा. म्हणजे तू का माझी तुलना कुत्र्यासोबत करत आहेस? म्हणजे तो नाही खायला तर मी खाऊ. आणि मी जो खाईन तोही कुत्राच खायल. म्हणजे जो कुत्र्यासाठी बनवतेस तोही माझ्यासाठीच बनवतेस का? नालायक लमची. तुम्हाला खावाचं असेल तर खावा. बोमला नको वारलंच. गॅसवर कुकर मांडलाय, येतो मी थोडीशी पाहून सनेरी. जास्त टोन नको फाडा, विनाकारण बोंबलत्या. बापरे का बेकार भजे बनवून मागलं इलं. नालायक लमची. सप्पा बैकव बैकव सुट्टी करून ठेवलं लंबडीची. भजेच तर बनवून मागलो ना. एवढ्यानं मीठ टाकावं लागते. याच्यापेक्षा मी सीधा हाटला मध्ये गेलो असतो ना, बढियापैकी 25-30 रुपयाचे भजे खाऊन सनेरी घरी आलो असतो. सुखी समाधानी माणूस राहिला असता. नाही कोणाच्या मग बोंबलावं लागला असता, नाही काही करावं लागला असता. पागल बायको कोटची नाही तर खायल त्याच लंबडीची. नाही तर कुत्र्याला चारायला आपल्या.